श्री स्वामी समर्थ. काल अचानक मला चिकन बिर्याणी करण्याची वेळ आली. हे दुपारी येतानाच चिकन घेऊन आले आणि ते देखील 1.5 किलो. त्याच्यामुळे खूप घाईमध्ये चिकन करायला सुरुवात केली आणि यांनाच मी चिकन करण्यासाठी मदत करायला लावली. तर त्यांनी सुरुवातीला चिकन धुवून दिलं आणि मी थोडीशी बाकीची तयारी केली. तर चिकन धुतल्यानंतर त्याला अद्रक, लसूण आणि जिरं लावलेलं आहे. 1.5 किलो चिकन असल्यामुळे 2 लसूणच्या कांड्या घेतल्या होत्या, मोठं अद्रकचं तुकडं आणि 1 चमचा जिरं मी बारीक करून घेतलं होतं आणि त्याला लावून घेतलेलं आहे. थोडासा पुदिना होता, पुदिना थोडासा लावलेला आहे. पुदिन्याची फक्त 10 ते 12 पानं घरामध्ये शिल्लक होती, तीच मी याला लावून घेतलेलं आहे. मी पुदिन्याचं झाड लावलं परंतु ते जळून गेलं, त्याच्यामुळे जो अवेलेबल होता तोच इथे लावलेला आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. लगेच ही बिर्याणी करायची होती, मॅरिनेशनला काही वेळ नव्हता. आता 1 चमचा याच्यामध्ये धना पावडर टाकलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. येतानाच त्यांनी हा बिर्याणीचा मसाला आणला होता, सुहानाचा हा मसाला आहे, तो इथे 1 पुडी टाकून घेतलेला आहे. आपण चिकन शिजवताना देखील गरम मसाला टाकणार आहोत, म्हणून 1च पुडी मी इथे मसाला टाकलेला आहे. आता 1 चमचा मीठ टाकलं आणि सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे. मी मसाले टाकण्याचं काम करत होते, मिस्टर ते मसाले मिक्स करत होते. मी नॉनव्हेज खात नाही आणि जास्त त्याला हातही लावत नाही, त्याच्यामुळे भरपूर नॉनव्हेज तेच करत असतात आणि त्यांना ते जमतेही चांगलं. आता इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. लिंबूने एक वेगळीच चव अशी चिकनला येत असते असं म्हणतात, कारण मी तर नॉनव्हेज खात नाही. आता लिंबू देखील त्याला लावून घेतलेला आहे. 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा हा वरचा भाग काढून घ्यायचा, कारण की तो व्यवस्थित तेलामध्ये मोकळा होत नाही. आणि कांदा कापून घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित मोकळा करायचा, कारण बराच वेळेस तो तेलामध्ये मोकळा झाला नाही तर मग तसाच राहतो. आता इथे 1.5 किलो चिकन असल्यामुळे मी 2 पळी तेल घातलेलं आहे आणि ही माझी 5 किलोची कढाई आहे. आता याच्यामध्ये कांदे लाल करून घ्यायचे आहेत. कांदे व्यवस्थित लाल करायचे. गॅसची फ्लेम मी सुरुवातीला हाय ठेवली होती आणि नंतर मीडियम ठेवलेली आहे. तर माझं हे मीडियम चालणारं बर्नर आहे. तुमचं गॅसचं बर्नर खूप मोठं असेल तर मीडियमच फ्लेम ठेवली तरी चालेल किंवा स्लो ठेवली तरी चालेल. आता मसाल्यांमध्ये मोठा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 मोठी वेलची घेतलेली आहे, 5-6 लवंग आणि 4-5 मिऱ्या घेतलेल्या आहेत आणि 5 तेजपत्ते इथे आपण टाकणार आहोत. दालचिनी आणि तेजपान याच्यामुळे बिर्याणीला वास खूप छान येतो आणि त्याची चव देखील खूप छान लागते. कांदा आणि गरम मसाले तेलामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे चिकन टाकलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पूर्ण चिकनचे जे पीस आहेत त्याला तेल लागायला हवं, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील. आता मी इथे गॅसची फ्लेम स्लो करून 7 ते 8 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे. बघा, गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि वरतून मी परत झाकलेले आहे. 7 ते 8 मिनटं झाले की आपण चेक करूयात. बघा, आता चिकनला मस्त वाफ सुटलेली आहे. असं केल्यानंतर जे मसाले आहेत ते व्यवस्थित तळल्या देखील जातात आणि चिकनला व्यवस्थित तेल सुटलं, आणि तेल जर सुटलं तरच मग त्याला चांगली चव लागते, नाहीतर मग सगळेच मसाले कच्चे लागतात आणि इथे चिकन थोडंसं शिजलंही जातं. बघा, आता चिकनला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत. तुमच्या भाताला किंवा तांदूळला किती पाणी लागतं त्यानुसार आपण इथे पाणी टाकणार आहोत. तर मी इथे 1.5 किलो चिकनला 1/4 किलो तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी ते 3 तांबे पाणी टाकलेलं आहे, परंतु पाणी थंड घालायचं नाही, उकळलेलंच पाणी मी टाकलेलं आहे. चिकनमध्ये कधीही थंड पाणी घालायचं नाही, कारण की थंड पाणी घातल्यानंतर त्याची चव बदलते. म्हणून नेहमी चिकन किंवा इतर भाज्या देखील असतील, ज्यावेळेस आपण वरतून पाणी घालतो त्यावेळेस गरमच पाणी घालायचं. आता आपण चिकनसाठी मीठ टाकलेलं होतं. आता आपण भातासाठी मीठ टाकूयात. भातासाठी मी ते 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे उकळतंय तोपर्यंत आपण तांदूळ घेऊयात. आता मी बिर्याणीचा तांदूळ वापरला नाही, माझ्याकडे नेहमीचा जो सुगंधी कोलम आहे तोच मी घेतलेला आहे. 3 फुलपात्रे भरून मी तांदूळ घेतलेला आहे. 1 फुलपात्र 1/4 किलोचं आहे, म्हणजे 1/4 किलो तांदूळ मी घेतलेला आहे. तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि टाकून घेतला. अचानक चिकन आणल्यामुळे माझी इथे काहीच पूर्वतयारी नव्हती.
त्याच्यामुळे नेहमीचाच मी तांदूळ टाकलेला आहे. माझ्याकडे बिर्याणीचा तांदूळ होता परंतु कमी होता म्हणून नेहमीचाच तांदूळ इथे टाकून घेतलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं की आता 10 मिनटं याला हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे. तर इथे माझं छोटं बर्नर आहे त्याची मी हाय फ्लेम ठेवली आहे. तुमचं जर गॅसचं बर्नर खूप मोठं चालत असेल तर मीडियम फ्लेम ठेवली तरी चालेल. 10 मिनिटांनंतर मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम मी स्लो केली होती. आता बघा झाकण ठेवल्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी मी चेक करत आहे. बघा याप्रमाणे पूर्ण तांदूळ फुगून वरती आलेला आहे. आता मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं कारण की तांदूळचा चुरा होण्याची शक्यता असते. आता व्यवस्थित मिक्स करायचं. तांदूळ किती शिजला आहे किती नाही शिजला ते इथे बघून घ्यायचं आणि नंतर पुन्हा 6 ते 7 मिनिटांसाठी एकदम स्लो फ्लेमवरती आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आता इथे मी तांदूळ आणि चिकन दोन्हीही चेक करून घेतलेलं आहे. बघा चेक करून घ्यायचं. जर पाणी लागत असेल तर थोडंसं गरम पाणी वरतून शिपडलं तरी चालेल. थोडंसं आता इथे तांदूळ कच्चा आहे. मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. 5 मिनिटे झाकण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम स्लोच आहे. आता 5 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर सुद्धा 10 मिनिटांनी मी ही बिर्याणी काढणार आहे. म्हणजे सुरुवातीला 7 ते 8 मिनिटे तेलामध्ये किंवा कांद्यामध्ये आपण चिकन शिजवलेलं आहे तेव्हा देखील गॅसची फ्लेम स्लोच होती. नंतर पाणी टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस तांदूळ धुवून टाकला त्याच्यानंतर 10 मिनिटे हाय फ्लेमवरती शिजवलेलं आहे आणि नंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो करून 10 मिनिटे शिजवलेले आहेत आणि शेवटी 5 मिनिटं म्हणजे असं टोटल 30 ते 32 मिनिटे फक्त आपण ही बिर्याणी शिजवणार आहोत. म्हणजे चिकन आणि आपला तांदूळ दोन्हीही व्यवस्थित शिजेल. बघा आता मी इथे बिर्याणी काढून घेतलेली आहे. इथे खूप घाई झाली होती म्हणून मी व्यवस्थित इथे प्लेटिंग केली नाही. त्याच्यामुळे पटकन इथे मी काढून घेतलेली आहे. तुम्ही बघितली असेल बिर्याणी कशी तयार झालेली आहे. तर कांद्याला इथे हळद मीठ आणि लिंबू लावलेलं आहे. थोडंसं गाजर काकडी कापून घेतलेलं आहे. लिंबू कापून घेतलेला आहे. तर याप्रमाणे झटपट चिकन बिर्याणी बनवून तयार केलेली आहे. तुम्ही देखील जर घाई असेल तर याप्रमाणे चिकन बिर्याणी करू शकता किंवा चिकन बिर्याणी ट्राय करून बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल